हाय सगळ्याला, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर चहा केलाय बघा, आता 5 वाजले त्या. बघा हे चहा कशाचा बघा, शेळीच्या दुधाचा चहा केलाय आणि तुम्हाला शेळीचं दूध दाखवते बघा. शेळीच्या दुधाचा चहा आहे ती बघा. आपल्यात काय म्हैस नाही काय इतकं दूध निघतंय बघा. ह्यात बारीक केस आहे ती सोडून घ्यायचं आहे आणि भैयाला आणि भैयाच्या पप्पाला न्यायचं आहे. पिरूच्या बागात आहे ते तुम्हाला दाखवते बघा. तुम्हाला शेळीच्या दुधात कोण कोण चहा पितो सांगा, आम्ही तर पितो बघा. आणि एक पातेल एवढं गच्च भरून निघतंय, तेवढ्याचा चहा केला. रोज एवढं एक पातेलं निघतं बघा आपल्याला. बोकडं नेल्यापासून एवढं चहा तर प्यायला मिळतो दुधाचा गरगरीत पैकी. आणि हे आपल्या मण्याला ठेवलं इथं दूध, मण्या गेला या. तर चला बागत तुम्हाला दाखवते. तर चला रानात चाललेले बघा, तुम्हाला दाखवते. ते आधी आपला ट्रॅक्टर लावलेला तर सावलेला इथं. तर तुम्हाला फोटो दाखवते का बाळा मामाचा ट्रॅक्टरवर कसा काढलाय ते. दिसतं कसा फोटो काढलाय बघा. छान आहे का नाही, कोणाकोणाला हा फोटो आवडतो त्याने नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि ट्रॅक्टरवर फोटो काढलेला आहे आपला बाळमामांचा. तर शेळ्या आपल्या आहेत त्या रस्त्याला बघा का कशा बरडते त्या. गवात खाऊन टमपैकी फुगले त्या. कशा त्या का वड खाते त्या. त्याला वाटते की बांधावं वागरत, पण आता एवढ्या लवकर काही बांधत नाही. तर चाललेले बघा पेरूच्या रानात मशीला गावात टाकलेला आहे मस्तपैकी. कसे रेडी खाते बघा. ही सकाळी मकवान आणून टाकलेला आहे. आणि हे बघा मधनं कसं रोटरलं या, म्हणजे बसतंय बघितलं ह्याच्यात बारका रोटरले हा काय. हे अजून एक तुकडा आपलं खुरपायचं राहिलेला आहे. आपूट हे तुकडं खुरपायचं राहिलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आहे का 2च तास मारले ते, 2च पट्टे घेतलेत ते रोटरून. बाकीचं खुरपायचं आहे, पण आता बघू कधी खुरपायचं आहे ते. त्याआधी बघा आपली ही कोण चंदन कस्तुरी. तर चंदन कस्तुरी खालच्या बागेत ना आले ती वर, कारण का खालच्या बागेत काय गवत नाही खायला, त्यांना हराळे बी नाही आणि काहीच नाही. बघा इकडं कशा आता खाल्ल्याच्या बागात ना वरच्या बागात आलेले आहेत. इकडं बघा रवा कशी पळते ती, हे का. ऐ ऐ जिंगऱ्यावं, ऐ या इकडं. तर बघा कशी खाते ते बघा. आहे का गवत खायला लागले ते आहे का. हे बघा राहिलेलं इकडे एक कट्टा राहिलेला आहे एवढा खुरपायचा. नाहीतर बघा हे मधलं रुटरून पण घेतलेलं आहे. तर बघा कसं वाटते बघा. आता पाणी दिलेलं आहे, तुम्हाला दाखवायचं का लहाळा कसा यायला लागला आहे ते अजून बागत. हो का लहाळा उगवायला लागलेला आहे बघा. काय करायचं, रोपं तर मस्तपैकी आलेत, पिण्या गवतान डोकं चाललं. नाही तर बघा खुरपून मधनं रुटरून घेतलेलं आहे. मी खाली गेलती सवासणीला बरं का भाकरी करायला, आणि सवाशीण पण होती बोकडाचं, त्यांच्या सवासणी होत्या लक्ष्मीच्या. त्यामुळं जेवण करून आली. पण आता उन्हाळ्या दिवसाचं पाणी पिऊन पिऊनच पाठ फुगतंय. उन्हाळ्या दिवसाचं पाणी पिऊन पिऊनच पाठ फुगतंय बघा. आता इथं ह्याने डिपर बसवायचं चालू आहेत बघा. ह्याने डिपर कुठं बसवलं आहे बघा, खात राहायला कुठं डिपर कुठं बसवलेत बघा. इथं एक आणि इथं एक डिपर बसवायला पाहिजे होता, तर मध्येच बसवला तर दोन्हीच्या. मग कामानं असं केले काय माहीत. बघा हे टेबल ते एक खाय ते बुडात आणि ही मधीच बसवला आहे. तर त्यांना विचारते. त्याआधी तुम्हाला आपल्या कोंबड्या दिसते तेव्हा बघा खाली कुठं आले त्या कोपऱ्यात पाक. आणि इकडं मुंगसान जर नेली का नाही मग तिचं कामच आहे बघा. कोणाकोणाला दिसते ते आपल्या 2 कोंबड्या बघा, एक काळी आणि एक तांबडी. बघा एकदम खालच्या कोपऱ्यात आलेल्या आहे त्या. तर बघू शकता कसं रानाचं हे झालेलं आहे मस्तपैकी. सांगा इकडे या. हा मध्ये बसवलाय डिपर. हा हा बोडातला हाय असा राहू द्या म्हणला, हा मध्ये केक बसवा म्हणला. हा त्याला मी म्हणलं खुरपून झाले रुटून झाले. हा ती म्हणला मल्चिंग हातराय म्हणले एक डिपर बसवा. हा मग कसं करायचं. हे जे खात आपण टाकलं हे ठेवलेलं का इकडं हे काय इथं खात आहे, ठेवलेलं का इकडं इकडं. हो इथं खात आहे, उकरून दाखव तुला. मग तिथंच खात आहे मी म्हणतीये.